जय शिवराज मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। आजचा व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट आहे कारण की मी तुम्हाला सांगणार आहे व्हॉट्सअपचे अमेझिंग असे 3 अपडेट्स आहेत त्यातील 2 अपकमिंग आहेत आणि एक ऑलरेडी आलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती की बरेचसे जणांचे कमेंट्स होते की युजर नेमचा अपडेट्स कधी येणार आहे। पण फायनली मी तुम्हाला सांगतो की युजर नेमचं अपडेट्स आहे ते लवकरच येणार आहे कारण की त्यांनी अनाउन्समेंट सुद्धा केले आणि बरेचसे जण बेटा टेस्टिंग मध्ये भेटलो सुद्धा आहे। कोणते अपडेट्स आलेत, कोणते अपडेट्स आहेत, कशासाठी आहेत आणि कोणते अपडेट्स सर्वात महत्त्वाचे आहेत हे सगळं काय डिटेल्स मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ आहे तो लास्ट मध्ये नक्की पहा। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करून घ्या। शेजारची बेल आयकॉन ऑन करा म्हणजे मी इथून पुढे जे व्हिडिओज अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जाऊ आणि सगळं काय डिटेल्स मध्ये ते जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलं। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो तुम्ही जर बीटा जॉइन असाल तर तुम्हाला यातील कोणते अपडेट्स भेटलेत ते मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। असे 3 अपडेट्स आहेत आणि ते अपडेट्स आहेत ते बीटा टेस्टिंग मध्ये ऑलरेडी आलेले आहेत आणि बऱ्याचशा जणांना भेटले सुद्धा आहेत। आणि त्यात महत्त्वाचा एक अपडेट्स आहे युजर नेमचा अपडेट्स। हे अपडेट्स त्यांनी 1-2 वर्षापूर्वीच त्यांनी सांगितले युजर नेमचा अपडेट्स येणार होतं पण याच्यावर थोडंसं काम चालू होतं आणि ऑलरेडी यांनी सांगितले की हे रूल आउट केलेलं सुद्धा आहे। हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो जी की 1 नंबरचा अपडेट्स आहे जसं की जो मी ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे पण हे नवीन अपकमिंग अपडेट्स आहेत। जसं की आता इथून बघू शकता आपलं व्हॉट्सअप आहे ते मी इथून अनलॉक असेल ते करून घेतो। ओके, त्यानंतर बघू शकता जसं की आता हे अपडेटचा स्टेटसचा अपडेट आहे। जसं की स्टेटसमध्ये गेला इथे 3 लाईनवर क्लिक केला आणि इथून स्टेटस प्रायव्हसीवर जर तुम्ही क्लिक केला तर इथे बघू शकता ऑल शेअरिंगचा नवीन एक ऑप्शन ॲड झालेला आहे। हे तुम्हाला माहिती असेल म्हणजे की तुमचा जे की किंवा तुम्ही स्टेटस ठेवल्यानंतर त्या खाली तुम्हाला इथं ऑल शेअरिंगचा ऑप्शन येईल। तेव्हा क्लिक करून तुमचा स्टेटस आहे तो कोणीही दुसरा ठेवू शकतो, दुसरा कोणताही व्यक्ती जर या ऑप्शनला तुम्ही ऑन करून जर स्टेटस ठेवल्यानंतर तिथे ऑल शेअरिंगचा इथे अशा पद्धतीचा ऑप्शन इथे तुम्हाला खाली स्टेटसच्या इथे दिसतो। जसं की आता बघू शकता त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा टाकलाय बघू शकता। जसं की आता बघू शकता इथून आपण जर गेलो तर बघू शकता इथे ऑल शेअरिंगमध्ये बघू शकता इथे तुम्हाला दिसत असेल। जसं की आता बघू शकता रँडमली त्यांनी सुद्धा इथे जी की आहे त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा सांगितलं आहे की बघू शकता अशा पद्धतीतून बघू शकता इथे दिसणार आहे। बघू शकता इथे दिसत असेल अशा पद्धतीने ऑल शेअरिंगचं सुद्धा ऑप्शन दिसणार आणि याच्यावर डिटेल्समध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी अपलोड केला 1-2 आठवड्यापूर्वी, तुम्ही नक्की तो पाहू शकता। अशा पद्धतीतून यावर क्लिक करून तुमचा स्टेटस आहे दुसरा व्यक्ती सुद्धा इथे ठेवू शकतं। हे पहिलं अपडेट आहे। दुसरं जे काही अपडेट्स आहेत ते बघू शकता जे इमेज असतील ते मी गॅलरीत सेव्ह करून घेतले आहेत। रँडमली छोटंसं अपडेट्स आहे बघू शकता। दुसरं जे काही अपडेट्स आहेत ते अपडेट्स आहे बघू शकता जे की युजर नेमचं अपडेट्स होते तुम्हाला मी मोर सांगणार आहे की कधी येणार आहे, कोणतं येणार आहे, कधी सगळं काय डिटेल्समध्ये मी सांगणार आहे। ओके, जी की दुसरं अपडेट्स आपलं होतं ते फेसबुकचं होतं। जसं की आता लिंकमध्ये तुम्ही गेल्यानंतर तिथे तुम्हाला इंस्टाग्राम सोबत आता फेसबुक सुद्धा जी की आहे अशा पद्धतीने आयडी भेटणार। फेसबुक सुद्धा आयडी आहे ती तुम्ही लिंक करू शकता अशा पद्धतीने बघू शकता। फेसबुकचं प्रोफाईल URL अशा पद्धतीने दिसणार, तुम्हाला URL टाकायचा सेव्ह करून घ्यायचा। याने काय होणार आहे डायरेक्ट व्हॉट्सअपमधून तुमचं फेसबुकवर सुद्धा कोणताही जी की तुमचे ऑडियन्स असेल किंवा कोणताही व्यक्ती आला तर डायरेक्ट तो तुमच्या फेसबुकच्या अकाउंटवर सुद्धा इथून जाऊ शकते याच्यावर क्लिक करून। अशा पद्धतीने हा दुसरा अपडेट्स आहे। आणि लास्ट जी की अपडेट्स आहेत तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये लाईव्ह प्रूफ सुद्धा सांगतो। जसं की बघू शकता नुकतंच त्यांनी जी की आहे आत्ताच त्यांनी बघू शकता अशा पद्धतीने इमेज सेंड केलेला आहे जी की यात त्यांनी काय सांगितलं आहे युजर नेमचं जी की अपडेट्स आहे। जसं की बघू शकता युजर नेमचं इथे अपडेट्स आहे। फायनली त्यांनी काय सांगितलं हे अपडेट्स लवकरात लवकर येणार आहे। बऱ्याचशा जणांना जी काय ते भेटलं टेस्टिंगसाठी भेटलेलं आहे। बघू शकता इथे सुद्धा व्हॉट्सअप ॲज वर्किंग ऑन फीचर्स दिसेल म्हणजे की हे जे की अपडेट्स आहे हे आता वर्किंग होत आहे, बरेचशा जणांना भेटत आहे। कशा पद्धतीतून वर्क करत आहे हे सगळं काय होणार आहे। त्यानंतर हे युजर नेमचं जे काय फायनली हे व्हॉट्सअप आहे आता लवकरात लवकर प्रत्येकाला भेटणार आहे। सगळ्यात पहिले तर बीटा टेस्टिंगमध्ये त्यांना भेटणार आहे आणि कसं वर्क करतं काय करतं सगळं काय मी पाहणार आहे नंतरच याच्यावर डिटेल्समध्ये व्हिडिओ पाहणार आहे। कारण की हे अपडेट्स जी की आहे हे अपडेट्स सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी की युजर नेमचा अपडेट्स जास्त दिवस झाले हे अपडेट्स येईल जी की व्हॉट्सअपने सांगितलं होतं पण फायनली त्यांनी सांगितलं जी की बघू शकता व्हॉट्सअप बीटा फॉर अँड्रॉइड 2.25.28.12 अशा पद्धती जी की अपडेट्स आहेत तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा दिसत असेल बघू शकता। ह्यात जी की हे अपडेट्स तुम्हाला भेटलेलं आहे। जर तुमच्याकडे हे अवेलेबल जर असेल तर कमेंट्समध्ये मला टाईप करा तुम्हाला हे अपडेट्स भेटले की नाही, एकदा चेक नक्की करा। प्रोफाईलच्या इथे तुम्हाला भेटणार आहे आणि हे अपडेट्स आयफोन युजर्सना भेटलं सुद्धा आहे। ओके, हे लवकरच आता ठीक आहे अँड्रॉइडमध्ये जी की यूज करतात त्यांना सुद्धा युजर नेमचं भेटणार। कसं यूज होतं काय होतं सगळं ह्याच्यावर डिटेल्समध्ये व्हिडिओ मी बनणार ज्यावेळेस हे अपडेट्स ऑफिशियल येईल तेव्हा। तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।